आणि मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर ट्रॉफी ज्या लाभल्यात त्या सुधाकर काळूराम भुईर यांनी आम्हाला दिलेल्या आहेत, स्वर्गीय दीपक काळूराम भुईर यांच्या स्मरणार्थ. असे सर्व आमचे दानशूर सर्व व्यक्तिमत्व ज्यांचे आपण नामोल्लेख केलाय त्या सर्वांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणातून शतशः आभार व्यक्त करतोय. असे तुमचे आम्हाला सहकार्य असावं आणि तुम्हाला प्रत्येकाला आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या आपापल्या बिझनेसमध्ये कार्यामध्ये शुभेच्छा देतोय की तुमची वाटचाल सुद्धा अगदी चांगली असावी. आणि इथे बघा आम्ही नवीन सामन्याची वाटचाल सुद्धा सुरू करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये नवीन सामना इथे पेश होत असताना एका बाजूला जय हनुमान खोनी, दुसऱ्या बाजूला छोट्या इलियम महापोली असा सामना रंगणार आहे. तर खोनीचे सलामीवीर सुद्धा आपण जाताना पाहतोय. संघ स्पॉन्सर्ड फ्रॉम विलासजी पाटील यांचा संघ खोनी, ज्यांची फलंदाजी आपण पाहणार आहोत या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. आणि फिल्डिंग करणारा संघ छोट्या इलियन महापोली यांची फिल्डिंग सजलेली आहे, ज्यांनी नुकताच सामना जिंकला. अगदी निसटता विजय त्यांनी प्राप्त केला. अगदी दिमाखाने बॉलिंग केली आणि शेवटचं षटक ज्याने हाताळलं तोच ठरला सामन्याचा शिल्पकार. तर अशा पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये एक चांगला क्रिकेटर जो बॅटर किंवा बॉलर कुठल्याही माध्यमातून चांगला परफॉर्मन्स जेव्हा करतो तेव्हा तो संघ सामना अगदी जिंकून देण्याची क्षमता ठेवत असतो. म्हणून तुमच्या प्रत्येक संघामध्ये एक असा प्लेअर पाहिजे की जो मॅच विनर पाहिजे. मग ती बॉलिंग असो किंवा बॅटर असो, त्याच्यावरती पूर्णपणे संघ अवलंबून सुद्धा असतो आणि त्यांनी त्याचं कार्य अचूक पद्धतीने जर केलं तर मोठमोठ्या स्पर्धा जिंकू शकतो. आणि तसा आपण प्रत्येकाने पराक्रम केला पाहिजे. पंचाचा इशारा येतोय हेमंत सरांचा. मॅच ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू मार्गस्थ, शॉट ऑफ लेंथ होता, तिथे चेंडू लेन डिलिव्हरी आणि चेंडू खाली सुद्धा ठेवला. पहिल्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन सुद्धा केलं गोलंदाजाने. सूरज नावाचा गोलंदाज आपण पाहतोय छोट्या इलियन महापोलीस संघाचा, ज्यांची फिल्डिंग आहे. आणि जय हनुमान खोनी संघाचे बॅटर उंच पुरे. ओपनिंगला विनोद आहेत, त्याच्यासोबतीला वेद नावाचा बॅटर. फिल्डिंग बघा, दोन्ही पण ऑन साईडला फिल्डर सीमारेषा सांभाळतात. एक डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे बॅकवर्ड झोनकडे आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनकडे फिल्डर तैनात आहे. उचलण्याचा प्रयत्न होता, तिथे समोर खेचला मिड आणि मिडच्या मध्ये. आता मात्र झेल टिपला मिड ऑफने. अगदी टोपेरी चष्मा असताना सुद्धा झेल टिपला आहे. फलंदाज बाद. सुंदर सुरुवात गोलंदाजाकडून. पहिला चेंडू अगदी पाहिला की दबाव टाकण्यासाठी चेंज ऑफ पेस आणि खाली राहणारा चेंडू त्यामध्ये पूर्णपणे फ्रस्ट्रेट झाले. बॅटर लगेच त्याने हात खोलायचा प्रयत्न केला आणि उंच पुढे बघा तब्बल 6 फूट उंची असलेले विनोद बाद झालेत. आणि डगआउटमध्ये परतत असताना अगदी कमी पावलाने ते अगदी कमी धावा करून आले. एकही धाव त्यांच्या बॅटमधून नाहीये. आणि धावसंख्या सुरू नसताना विकेट मात्र सुरू झालाय. पहिला गडी बाद होतोय 0 धावसंख्येवरती टीम जय हनुमान खोनी संघाचा. नवीन बॅटर गेलाय एश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हलक्या गतीने फक्त चेंडू सोडून दिला होता, टॉस केला होता, फिंगर रोल केले होते, त्याला हलक्या हाताने पुश केलं होतं कव्हर पॉइंटला, स्वीपर कव्हर झोनकडे. एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सुरू केली बॅटर एश ऑफ द मार्क. धावसंख्या 1 गडी बाद 1 जय हनुमान खोनी संघ. चहूबाजूला आपण पाहू शकता की प्रेक्षक अगदी लपून छपून पाहतायत, कारण या परिसरामध्ये झाडं झुडपं खूप आहेत समोरच्या दिशेने, त्यामुळे प्रेक्षक संख्या आपण मोजू शकत नाही. परंतु मैदानाच्या सभोवतीला आपण जर नजर मारली आपले डोळे वटारून तर अनेक प्रेक्षक संख्या पाहायला मिळते. प्रेक्षक कक्ष सुद्धा भरलेत, झाडांच्या छायेखाली सुद्धा प्रेक्षक बसलेत. आणि अगदी हा पॅडल स्वीपचा प्रयत्न केला होता. किती वेगाने चेंडू गेला होता गवताला घासत पुसत. ज्या ठिकाणी फिल्डर सजवलाय त्यानुसार बॉलिंग करत असताना एकच धाव इथे प्राप्त झाली बॅटर वेदला. आणि वेदने सुद्धा खातं खोललंय. संघाच्या खात्यामध्ये भर झालीये. जय हनुमान खोनी संघाची धावसंख्या एका गड्याच्या नुकसानामध्ये 2 वर. अर्ध विकेट बॉलर जातोय. पुन्हा एकदा टॉस केलाय, चांगला फ्लाईट दिले चेंडूला आणि चेंडूची उसळी सुद्धा पाहता आली आपल्याला. विकेट किपरने चांगलं कव्हरिंग केलं विकेटच्या मागे. उसळी गेलेला चेंडू हलक्या हाताने टॉस केला होता. चांगला बॉलिंगचा नमुना पेश करतोय सूरज नावाचा गोलंदाज, ज्याच्याकडे व्हेरिशियस असल्यासारखे वाटतात आपल्याला. आणि हेच तुम्हाला उपयोगी ठरत असतं. तुमचे बदल फार महत्वाचे असतात. हो, पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेन. चांगला चेंडूला रोल केला होता. डबल रोलिंग हँड ॲक्शन या बॉलरची पाहतो आपण. 2 वेळा हात फिरतात. पंचांचा बाईकचा इशारा बघा हेमंत तावडे सरांचा. आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते आमच्या करण गुळवेकडून. धावसंख्या झाली ती 3 1 गडी बाद.
पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याचं चित्र आपण पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण असेल. संध्याकाळचं सत्र म्हणजे आता प्रेक्षक संख्या सुद्धा वाढत जाईल. उद्या शनिवार, परवा रविवार, त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये अगदी तुडुंब गर्दी असेल या मैदानामध्ये. कारण सुट्टीचे दिवस असले की त्यातल्यात नाताळ सुरू झालंय. सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. हॅपी क्रिसमस ऑल ऑफ यू. सणांचा आनंद घ्या. आपल्या भारतामध्ये सणांची कमी नाहीये. 33 कोटी देव आणि 33 कोटी सण आहेत. जो दिवस तो सणाचाच असतो आपला. पुढच्या सामन्यासाठी आपण उद्या धामणगावच्या 2 टीम्स अवतरणार आहेत. यजमान 2 संघ इथे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार. इथे सुंदर ऍक्शन बॉलरची बघितले आपण. नवीन आयुष नावाचा गोलंदाज षटक हाताळतो. ते फुल लंच वाईट यॉर्कर वापरला गेला तिथे आणि अगदी प्रश्नामध्ये टाकलं बॅटरला. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती अनुष कडून. धावसंख्या पुढे जात नाही. 3 वरती 1 गडी बाद. जानमान खोनी संघ स्पॉन्सर फ्रॉम विलास आर पाटील. चेंडू खाली ठेवलाय. वाह. परंतु आता मात्र पंचांनी हात फैलावलेत. हेमंत सरांनी सांगितले की चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून निघालाय आणि त्या कारणास्तव वाईटचा इशारा देत असताना एक धाव जोडली जाईल आपल्या धाव फलकावर. कौशल क्रिएशन स्कोरबुक मध्ये एक धाव वाढवली जाते. 4 धावसंख्या जर्मन कोणी संघाची. मस्त वातावरण तयार झाले बघा. पक्ष्यांचा वावर अगदी निरभ्र आकाशामध्ये. आकाश झेप घेता रे. चेंडूने सुद्धा झेप घेतली. तिथे मात्र विकेटचं पतन झालंय. वाईडिस लॉग आपला फिल्डर सज्ज होता आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. दुसरा धक्का लागतोय झेलच्या रूपामध्ये. फलंदाज बाद. सुंदर जज केलं होतं नितीनने. काहीसे स्लाइड झाले होते ते. 3-3 नितीन आणि नजर चांगली होती त्यांची. हातांची जोडी सुद्धा त्यांची मजबूत होती. आपल्या हाताच्या जोडीमध्ये झेल विसावून घेतला आणि नवीन बॅटर गेलाय मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावरती मानस सामना करेल बॉलर अनुषचा. हो मोठा शॉट. जबरदस्त लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. लोंगाच्या वरून षटकार. महेश कशिवली जबरदस्त फटका सजवला. लॉफ्टेड होता तिथे आणि हाफ वॉली घेतला. बॅकफुटला गेला. हाय बॅकीचा वापर केला. गेल्या माणसने तयारीत दाखवली. त्याची मानसिकता मजबूत दाखवली. षटकार खेचून पुन्हा एकदा तिथे अगदी पंच केलाय. कमळच्या ढकल जात असताना अजून एक चौकार. सुंदर फटकेबाजी मानसची. साहेबांचं आगमन, ज्याचं आपण नुकतंच नाव 2 वेळा पुकारलो तरी ते अखेरीस आले आपल्या व्यासपीठावरती. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. विद्यमान उपसरपंच धामणगावचे सुपुत्र राजनजी पाटील साहेबांचं स्वागत करूया. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. राजनजी पाटील या आपण अगदी वेळेवरती आलेले आहेत. मॅच बनली आहे इथे. चांगला सामना. ड्राइव्ह करतोय. कडक शॉट. अगदी भडक धावफलक होत असताना इथे धावांमध्ये रंग दाखल होत आहेत. अगदी वादळापूरची शांतता आधी पसरली होती पहिल्या षटकामध्ये. परंतु आता मात्र या दोन्ही बॅटरने हात खोललेत, गेअर बदललेत, ऍक्सिलेटरवरती पाय दिलाय आणि त्या दरम्यान लगेच राजन पाटील साहेबांनी सुद्धा त्यांची गाडी वेगाने आणली आणि त्यांचं इथे आपण पाहतोय दर्शन झालंय. ज्यांचं आम्हाला मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय असे आपले लाडके उपसरपंच राजन पाटील साहेब आपल्या वंचकावरती हजर झालेत. वेलकम. 15 धावसंख्या. राऊंड द विकेट. लॉब केला ऑन साइडला. उंच पुरा फटका, गगनभेदी फटका. पण इथे झेल टिपलाय आणि फटक्याचा चटक्यामध्ये रूपांतर झाले. बॅटिंग करणाऱ्या टीमला चटका लागतोय. फलंदाज बाद झेलच्या रूपात. हो नक्की सूरजजी मात्र एक छान अगदी संसदेमध्ये भाषण देत आहेत. प्रत्येक प्रश्न ते अगदी उपस्थित करतायत. काय कमी आपल्या परिसराला, मग ठाणा असो, भिवंडी असो, मुरबाड असो, कल्याण परिसरामध्ये याचं नाव गाजते, स्पर्धेचं नाव गाजते. धावसंख्या 15 मित्रा. विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर गेलाय कृशाल मैदानामध्ये.
जबरदस्त सुशांतने 45 क्रमांक ज्याची जर्सी आहे त्याने झेल टिपला, जज केलं. असं वाटलं की चेंडू अगदी बाहेर जाईल, पण तो नाही. त्या परिसरामध्ये हवेचा दाब जास्त आपल्याला अगदी विपरीत दिशेने वारा वाहतोय आणि त्या दबावाला न कापता चेंडू अगदी अलीकडे आला, त्याला एलिव्हेशन नाही मिळालं आणि मस्त पद्धतीने सुशांतने झेल टिपला डीपमध्ये. फॉरवर्ड क्रेचर जो उभा आहे, नवीन बॅटर विशाल गेलाय. धावसंख्या स्थिरावलेली 15 वरती. षटक क्रमांक 3 सुरू केले. संदेश ते लेफ्टीचा इथे प्रयत्न केला होता, पलटी शॉटचा प्रयत्न इथे असफल ठरलाय. पंच पाहतो त्या ठिकाणी चेंडू पायाला लागलाय आणि लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धाव फलकाची धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना 16 वरती पाहतो आपण 3 गडी बाद. जे हनुमान खोनी संघ बॅटिंग करतोय आणि छोट्या इलन महापोलीस संघ ह्या सामन्यामध्ये फिल्डिंग करतोय. पहिली इनिंग सुरू आहे मित्रांनो. आपण पाहताय जे पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित JP चषक 20, 25, 26 याचा अर्थ की 25 समाप्त होताना ही तुम्हाला सुंदर भेट आहे आमच्या 2 लाडक्या आयोजकांकडून. बॅकफुटला गेला आणि तिथे चेंडूला टर्न केलाय. जबरदस्त शॉट ऑन जॉबचा फटका होता तिथे. विराट कोहली स्टाईलने मिनगटी फटका वापरला बॅटर विशालने. खुशालने खुशाली दाखवली आणि हुशारी पण दाखवली. तिथे धावसंख्या 2 पुढे जात असताना 1 माफ करा 17 वरती. दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद केले अनुजने. 12 धावा खर्च केला, पण तो पहिलं षटक काय सुंदर हाताळलं होतं सूरजने. 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केला होता. संदेश षटक हाताळतोय. Left at flashy looking, it's a marvelous piece of batting. एका टप्प्याने सीमा पार, सुंदर प्रेक्षणीय चौकार. की ऊर्जा प्रदान झाली खेळाडूंमध्ये. राजेजी पाटील साहेब सुद्धा आले आणि एक ऊर्जा तयार झाली आपल्या खेळाडूंमध्ये. ही ताकद आहे मान्यवरांची, ही मोठ्या हस्तीची ताकद आहे. ज्याचं नाव घेतलं की आपल्या अंगामध्ये रक्त संचारलं पाहिजे, रक्तामध्ये संचार झाला पाहिजे. तो म्हणजे शक्तीचा, बळाचा, सामर्थ्याचा, धाडसाचा, वेगाचा आणि यशस्वी होण्याचा मानस तयार झाला पाहिजे. आणि ते जबरदस्त बॅटिंग सुद्धा, हा चेंडू सुद्धा मस्त हाताळला. अगदी फुल लेंथ होता, यॉर्कर डिलिव्हरी. पंच तिथे पाहत असताना पंचांनी 22चा सिग्नल दिला आणि एक धाव जोडली जाते. धाव फलकाची धावसंख्या झाली ती बरोबर 22. षटक क्रमांक 3 सुरू असताना पहिली संधी मिळाली बाळामामांना आणि ते संधीचं सोनं करतायत. आणि मला आपल्या नेहमी वाटतं की पहिली संधी जेव्हा मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधीचं सोनं करतायत. इथे टर्न केलाय, पिल्ला धावतोय, चेंडू थांबला नाही, चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. घेतात आमचे लाडके उपसचिव साहेब. बघा आपल्यामध्ये आहेत राजनजी पाटील. म्हणून त्यांना मी उल्लेख केला की साहेब तुम्ही अगदी अचूक वेळेवरती आलेत, कारण सामना मस्त बनणार आहे. दोन्ही पण तगडे संघ एकमेकाच्या समोर आणि आमचे दमदार व्यक्तिमत्व, नेतृत्व ज्यांचं दमदार आहे असे माजी उपसरपंच राजनजी पाटील साहेब ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. निमित्त आहे JP चषक 20-25. धावा वेगाने फुलतायत. 26 धावसंख्या पाहतो आपण धाव फलकावरती. झाली ती जे हनुमान कोणी संघाने हनुमान उडी मारली, कारण की पहिल्या षटकात फक्त 3च धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12. परंतु या षटकामध्ये अगदी धावांचा वेग वाढलाय. जसं कामांचा वेग नेहमी वाढवलेला आहे राजन पाटील साहेबांनी, बाळामामांनी, नरेश्वर पाटील साहेबांनी, तसा इथे वेग वाढवण्याचा प्रयत्न, विकास केला पाहिजे. धावाचा असो, गावाचा असो, नावाचा असो, परिसराचा असो, देशाचा असो, राज्याचा असो, जगाचा असो, तो विकास करण्यासाठी आपल्याला या देवाने पृथ्वी तलावरती पाठवले मित्रांनो. म्हणून देव म्हणतो की तुला मी फक्त यशस्वी होण्यासाठीच पाठवले आणि तुम्ही स्वतःला प्रत्येकाने सांगायचं असतं की यश मिळवणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आता यश मी मिळविणारच. जसं लोकमान्य टिळकांचं वाक्य काय होतं, स्वतंत्र मिळवणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो स्वतंत्र मी मिळविणारच. त्यांनी मिळवून दाखवलं. म्हणून स्वतःला सांगायचं की मी कधी माझ्या आयुष्यामध्ये हार मानणार नाहीये, हार मी पत्करणार नाहीये, कारण मला परमेश्वराने, माझ्या परमात्माने फक्त यश प्राप्त करण्यासाठी पाठवलंय. त्यांना नाही आवडणार की मी अपयशी झालो, मग मी उत्तर का देणार स्वर्गामध्ये गेल्यानंतर. म्हणून जेव्हा तुम्ही इथं उतरताय पृथ्वी तलावरती, तुमचा जन्म होतोय, तेव्हा तुम्ही जेव्हा समजदार होता तेव्हा तुम्ही मनामध्ये एकच धाडस केलं पाहिजे की माझ्या आई वडिलांचं नाव केलं पाहिजे रोशन, आणि माझं देवाचं नाव रोशन करताना यशाला गवसणी घातली पाहिजे. त्यालाच लोक डोक्यावरती घेतात. म्हणून म्हटलं जातं की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळ त्याला नव्हे. म्हणून नेहमी उगम
करायचं असतं, उगवायचं असतं नवी संधी घेऊन आणि त्या संधीचं सोनं करायचं असतं. धावसंख्या बघा 3 षटकाची समाप्ती, 28 धावा पाहतो आपण आणि गडी बाद या ठिकाणी मला सांगतील करण 3 गडी बाद, 28 धावा. शेवटच्या षटकासाठी पुन्हा नागेश जो मागच्या सामन्याचा मॅच द मॅच काय शेवटचा चेंडू हाताला नागेशने आणि बॅटरने तो सोडून दिला आणि मॅच पण निघाली तिथून. फ्लायटेड डिलिव्हरी हा नागेश आहे. चेंज अप पेस करतो, बोटांचा वापर करतो, मनगडाचा वापर करतो, आधी शोल्डरचा वापर करतो, पूर्णपणे हाताचा वापर करतो, माइंडचा वापर करतो, शरीराचा वापर करतो. याला म्हणतात तुमचं माइंड गेम. क्रिकेट मैदानी खेळ जरी असेल तरी सुद्धा तुमच्या माइंडनी चालत असतो हा खेळ, माइंड गेम. पुन्हा एकदा टप्पा गुड होती, गुड डिलिव्हरी, पण तू पंचाने सांगितलं कारण अँगल आमचं स्क्वेअर आहे, आम्हाला कळत नाही, पंचाने कळतंय. वाईटचा इशारा बरोबर तिथे होत असताना आणि वाईटने धावसंख्या जोडली जाते 29 वर. 29 ऑन द बोर्ड. एक चेंडू लिगल झाला, एक इलिगल झालाय नागेशचा. पुन्हा फ्लाईट दिली, चकमा देतोय, पुन्हा पंच आमच्याकडे वळतायत. वारंवार इथे तुम्ही वाईट टाकू शकत नाही. अगदी लेग ब्रेकचा प्रयत्न आहे त्याचा, लेग ब्रेकरचा प्रयत्न आहे, लेग कटरचा प्रयत्न आहे, त्याचा प्रयत्न ते करतो पण तो सक्सेसफुली चेंडूला ओढू शकत नाहीये. काहीतरी तिथे चेंडू निसटतो हातातून, ज्याचं चांगलं ग्रिपिंग मिळत नाहीये नागेशला. त्या कारणाने इथे 2 वाईट पडले. धावसंख्या 30 वरती पाहतो आपण, जे अनुमान खोनी संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा धाव विकेट जातोय, द विकेट नागेश. रिलीज, फ्लाइट दिली, लॉफ्ट स्ट्रेट डाव, 2 फिल्डर पळतायत आणि तिथे लोंगावचा फिल्डर आला. लोंगावचा वेगाने फेकी केली नागेशकडे उचित फेकी नाही झाली, त्या कारणाने वाईट थ्रो होता आणि 2 धावा घेण्यामध्ये पूर्णपणे वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना, मानस आणि खुशालला. आणि त्याने अगदी मानसिकतेने, खुशालीने, अगदी हुशारीने 2 धावा पूर्ण केल्या मानसने. संघाच्या खात्यात 2 भर, धावसंख्या 32 वर. 32. खुशाल आणि मानसची जोडली जमली आहे. पहिले तिन्ही पण बॅटर बाद झाल्यानंतर नागेश मानससाठी बॅकफुटला जाऊन इथे पंच करायचा होता. पुण्याचा पंच वळतात, आमच्याकडे किती वाईट टाकले याचा हिशोब करावा लागेल आपल्याला. नागेशची ती बॉलिंग दिसत नाही जी त्याने आधीच्या सामन्यामध्ये केली होती. ती चमक, ती धमक, ते रुद्ररूप त्याच्या बॉलिंगचं, जो त्याचा मारा स्लोअर फास्टर वनचा तसा दिसत नाही, पण तो कमबॅक करू शकतो, त्याची क्वालिटी आहे. बिकॉज फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. नाही, 4था वाईट पडतोय. नागेश, व्हॉट हॅपन इन द माइंड? तुझ्या मनामध्ये काय घडलंय? नक्कीच काहीतरी दडलंय, द्विधा मनस्थिती आहे. माणसला इथे सावरावं लागेल, मार्गदर्शन करावं लागतील. चांगला सामना सुरू होता, चांगली बॉलिंग होत होती, परंतु इथे आता मात्र बॅटरला संधी मिळते वारंवार जास्त चेंडू खेळण्याची. धावसंख्या 34 वर. 34 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचं सुरू असताना 2च चेंडू पडलेत, 6 पडले होते, 4 वाईट ठरलेत. अजून 4 जास्त टाकावे लागतील कमीत कमी. पुन्हा एकदा इथे टर्न केलाय, लेग स्लिप कव्हर करतोय. ओ फेकी खराब यार, फास्ट फेकी करायची होती. यावेळेला डायरेक्ट हिट करायचं होतं. नेमबाजीची संधी असते दोन्ही पण स्लिपला. चेंडू पकडायचा आणि फेकाचा असतो. तुमचं कव्हरिंग असतं समोर, त्यासाठी मिड ऑफ असतो, कव्हर असतं, मिड ऑन असतं, बॉलर असतो. अशा वेळेला तुम्ही तुमचा माइंड वापरला पाहिजे. खेळामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या संधी मिळतात त्यातच संधी तुम्ही शोधून संधीचं सोनं करता आला पाहिजे. धावसंख्या 35. 35 ऑन द बोर्ड. चेंडू क्रमांक 3, 4 लॉब केलाय, उडालाय, बिग ऑन दिलाय. ओ हो हो, सिक्सर. अगदी समोर टाकला होता, पायाच्या जवळ होता आणि हाफ वॉली घेतली. हाय बॅटरी उडवला बॅटरने, सिक्सर ठोकला खुशालने आणि षटकाराने फार काय महत्व प्राप्त झाले. धावसंख्या 41. यस, खुशाल अरुण पाटील आहे, तो त्याचे मोठे फटके येतात, त्याचं सरचं स्वागत सुद्धा करतोय आमचे भाऊजी शेंडे आणि तसेच रुपेश शेंडे यांच्या वतीने त्याचं स्वागत आहे. खुशाल, तू खूप छान खेळलास, पण आता खुशालची विकेट इथे प्राप्त झाली आहे असे आम्हाला आयोजक सांगतात की खुशाल आपला लाडका पाहुणा सुद्धा आहे, मान्यवर आहे. खुशाल, सामना संपला की तुला अगदी मंचाकडे यायचंय, तुझा आम्ही मान सन्मान करणार. खुशाल इथे धावा केल्या बघा, आपल्या बॅट बोलून चांगल्या धावा त्यांनी केल्या. 13 धावांचं योगदान दिलं खुशाल. परत डगआउट मध्ये खुशाल अरुण पाटील, वेलकम, व्हेरी गुड डन, वेल डन बाय यू, वेल प्लेड बाय यू. 4 चेंडू पडले मित्रांनो, धावसंख्या 41 असताना विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर जातो मैदानामध्ये. नवीन बॅटर गेलाय प्रणील चौधरी.
वा पीसी पनील चौधरी जातोय आणि त्याच्याकडे असतील आता पर्याय चेंडू शेवटचा असेल बहुतेक. लास्ट टू गो शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगसाठी. पण तो इनिंग सजवली आहे त्याच्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा खुशाल अरुण पाटील याचा, ज्याचा आपण उल्लेख केला, नामोल्लेख केला, तो स्पेशल आपल्यासाठी. चेंज ऑफ पेस फ्लाईट दिली आहे, ही क्षमता आहे ती म्हणजे नागेशची. आणि या शेवटच्या चेंडूमध्ये फक्त एक सिंगल प्राप्त झाली. लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्या 42. 43 धावाचं लक्ष जिंकण्यासाठी आहे ते महापोलीस संघापुढे. 24 चेंडूमध्ये 42चं लक्ष जिंकण्यासाठी. तर प्रेक्षकांना आपण बघितलं धावा इथे झाल्यात 42 बरोबर आणि 43 धावांचं आव्हान. 43 विन ना. येस. आणि आपण मंचाकडे वळतो. आपल्या मंचामध्ये मंच सजवले आपले लाडके सन्मान्य उपसरपंच साहेब राजाजी पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. मी विनंती करतो भाऊजी शेंडे आपणास आपण या आणि आपला शुभ असते हा आपण तुझी सन्मान करावा आपले लाडके उपसरपंच साहेब विद्यमान दामणगावचे सुपुत्र राजाजी पाटील साहेबांचा. चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी अहोरात्र मेहनत करून कुटुंबाला बाजूला कधी परत येत नसणारे न पाठवणारे आमचे राजनजी पाटील ज्याचा आपण इथे सन्मान घेतलाय आपल्या व्यासपीठात आपलं हार्दिक स्वागत. कधी पण त्यांना आवाज द्या, कधी पण त्यांच्याकडे फक्त हाक द्या. त्यांचे दोन्ही हात पुढे असतात. सडन हाताने जे मदत करतात नेहमी आमच्या मंडळाला, आमच्या पूर्ण गावाला असे आमचे लाडके उपसरपंच राजाजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी फटाक्याच्या आवाजाने टाळ्यांच्या गजराने सहर्ष तुझी सन्मान केलेला आहे. परंतु या सामन्यामध्ये आता काय घडेल काय बिघडेल राजाजी पाटील साहेब हा सामना तर बघतायतच, आपण सर्व सुद्धा बघतायत. सर्वांचं सुद्धा स्वागत आहे. आणि धावत्या इनिंगमध्ये आता आपल्याला मंत्रमुग्ध करतील आपले सुभाष धुमाळ सर त्यांच्या गोड वाणीने. आणि या सामन्याचा काय निकाल लागेल आपण इथे 20 मिनिटांमध्ये त्याचा निकाल पाहणार आहोत. या वेलकम सुभाष धुमाळ सर इन द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. व्यापीठाचं दृश्य आपण मध्ये आपल्या स्क्रीनवर आणि व्यापीठावर नुकतेच त्यांचं आगमन झालेलं आहे. दानसूर दाते आपण मध्ये नेहमीच सर्वांना मदतीचा हात देत आलेले अशी या धामणगाव कैशोली ग्रामपंचायतीचे या विद्यमान उपसरपंच राजेंद्र पाटील साहेबांना आपण पाहू शकता. त्यांना नक्कीच नुकतंच सन्मानित देखील केले गेले आणि त्यांच्यासमोर आयोजन कमिटीचे या ॲक्टिव्ह मेंबर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत तर लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना जॉनमान खोरी संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या 42. जय पारदी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषकामध्ये या राजेंद्र पाटील साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आम्ही करतोय. कारण त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे, विलंब करायचा नाही, कारण पंचांकडून देखील तोच इशारा दिला जातोय. आमच्यासाठी बहुमूल्य सहकारी राजेंद्र पाटील साहेबांचं आम्हाला लाभलेलं आहे, जे विद्यमान उपसरपंच आहेत. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय. छोटेले मापुली लास्ट ऑफिशियल बघा आपल्यासाठी असणार आहे, कारण यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आव्हान ठेवले गेले ती 43 धावांचं आणि 43 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी यामध्ये सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. छोट्या इलोन मापुली या संघाकडून अनुष आणि त्याच्या समेत आपण पाहतोय हर्षद प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. हे आपण पाहू शकतो. वेळेवर नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते विद्यमान उपसरपंच राजेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समेत आपण इतर मान्यवर देखील पाहतोय. भाऊ शेंडे साहेबांना आपण पाहू शकतो. त्यानंतर आमचे कमिटीचे आयोजन कमिटीचे मेंबर कुणाल भोईर, अजिंक्य भोईर यांना देखील आपण पाहू शकता. या सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतर बोलू आपण सामन्याकडे.
43 धावांचं टार्गेट आहे. 43 या इस टार्गेट आपण मध्ये छोट्या मुलांना मापुली संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये अनुज आणि हर्षद. तर बॉलिंग ट्रॅकवर प्रणित बॉलिंग ट्रॅकला सुरुवात करेल खोली संघाकडून. तीन षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. आपली जी 3 षटकं ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करून बंद करणं असणार आहे. ही सूचना केवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी नाही, तर ही सूचना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील आहे. आपण देखील विलंब करायचा नाही. प्रणित आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. सामना केल्यापर्यंत अनुज. इथे मात्र स्टेपमध्ये बिघाड पंचांचा मूत चेंडूचा इशारा येतोय. एस डेडबॉलचा इशारा करताना पंच पाहायला मिळतात. कृपया सीमारेषेच्या आतमध्ये जो प्रेक्षक बसलेला आहे त्या प्रेक्षकाला विनंती असेल, दादा आपण सीमारेषे बाहेर निघायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि जो आतमध्ये प्रेक्षक उभा आहे रेड टी शर्ट, आपण देखील बाहेर निघायचं आहे. फोर्स केलेल्या चेंडूला मिस्टाईम फटक्यामध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही. चेंडू सीमारेषा लगेच अडवला जातोय. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी अकाउंट ओपन होते. या मापुली या संघाचं 2 धावांनी अकाउंट ओपन करताना फलंदाज अनुज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जय भारती बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 या स्पर्धेमध्ये सायंकाळी 17 सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय कोणी विपक्ष मापुल या 2 संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र कव्हर रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. शॉर्ट एक्साइड रिझल्टमध्ये झेल आणि इथे मध्ये समाप्त होते फलंदाज अनुज याचा खेळ. पहिला हादरा मापुल या संघाला. वाद होताना आपण अनुज चांगला झेल वेगच्या माध्यमातून तिथे पकडला जातोय. शॉर्ट एक्साइड रिझल्टमध्ये आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये छोट्या इलेव्हन मापुली संघाकडून नितीन पाहायला मिळतोय. राजेंद्र पाटील साहेब आमच्या रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला विशेष धन्यवाद व्यक्त करतो. विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवली आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये नक्कीच आगमन आपल्याला पाहायला मिळत. आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवल्याबद्दल आपली विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आपलं प्रेम असंच आमच्यावर असू द्या. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आमची रजा घेताना इथे पुढे येऊन फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू अडवला जात नाही. अखेर अतिशय चांगली क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळते. रनआउटची संधी निर्माण झाली होती. मात्र इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची मध्ये तिथे घेतलेला सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. पण तिसऱ्या पंचाकडे कॉल केलेला आहे ऑन फ्री पंचानी. फोर्टी धामणगाव संघ सध्या नवीन नवीन ओरिजिनल 40+ जी संघटना आहे त्या संघटने अंतर्गत जी स्पर्धा सध्या डीडी ग्राउंड भिनारी ते सुरू आहे. नॉट आउट हा आपण मध्ये सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. आई गावदेवी 40+ धामणगाव संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. दुपारपर्यंत 2 सामने त्या संघाने जिंकले होते. डीडी ग्राउंड भिनारी ते निंबोलीची जी स्पर्धा सुरू आहे या निंबोली स्पर्धेमध्ये त्यांचं देखील चांगलं योगदान, चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एस पंच इशारा करतात तर हा चेंडू नो बॉल. 1+1 ओस्टपचा नो बॉल मला वाटतं दिला गेलेला आहे. यस पंच दर्शवतात. 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावांनी या मापुली संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 43 धावांचं लक्ष आहे. छोट्या वेळेला मापुली संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. पहिला फलंदाज अनुज बाद झालेला, त्यानंतर हर्षद आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज फ्रंट लाईन आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित. इथे मात्र इनफिल्डच्या वरून
अगदी प्रेक्षकांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या डीप एक्स्ट्रा मध्ये सीम आभार एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चौकार. हा जॉब कव्हरचा फटका आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून त्यांनी या चेंडू उडवला होता चौकार आणि चौकारांनी संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. हफासुर इन प्रोग्रेस पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे करारा स्टेडियाचा फटका सरळ ब्लेडने हा फटका केलेला आपण पाहतोय फलंदाज हर्षद याने. मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल कारण लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. धावसंख्या 11. 43 लक्षाचा पाठलाग करताना छोट्या लोन मापुली संघ आपण पाहतोय. जेपी चषक 25-26 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे करारा ऑनड्रायचा फटका मिडन रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे थोडंसं पंबल पाहायला मिळत होतं मात्र फक्त एकच धाव फलंदाज तिथे पूर्ण करतात. या सिंगलने या मापुली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते धावबिलकावर 12 धावा. तर इथे जे धावांचं टार्गेट आहे पहिल्या षटकाची इथे समाप्ती पहिल्या षटक समाप्ती तर 1-12. 43 लक्षाचा पाठलाग करताना छोट्या लोन मापुले हा संघ. त्यानंतर लगेच दुसऱ्या षटकाला देखील आपण सुरुवात करायची जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण टायमर ऑन आहे नक्कीच आणि आपल्याला जर जास्त वेळ खर्च करतात तर भुर्दंड देखील भोगावा लागू शकतोय. 3 षटके आपण जर वेळेवर पूर्ण करत नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर मात्र आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागू शकतोय. या गोष्टी देखील लक्षात घ्यायच्या आहेत आणि पंच देखील ते दर्शवत आहेत शतरक्षण करणाऱ्या संघाला. गोलंदाजी टॅगवर गोलंदाज फार येतोय कोणी संघाकडून दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे तर त्याचा सामना करेल फलंदाज नितीन. पापाच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळते. जे निर्बंध होते ते मात्र आता हटवले गेलेले आणि राजकीय भाषेत म्हणायचं झालं तरी जे आचारसंहिता होते ते आता मात्र असणार नाही. आचारसंहिता उठवली गेली आणि म्हणूनच बहुसंख्येने शतरक्षक आता मध्ये सीमाशेच्या लगत पाहायला मिळतात. डीप मध्ये शतरक्षक पाहायला मिळतात. गोलंदाज फार बॉलिंग ट्रॅकवर फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन आता मात्र एक डीप स्क्वेअर तैनात केला जातोय. मिड विकेट रिझर्व मध्ये देखील डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर देखील पाहायला मिळतोय ऑफ साईडला. त्यानंतर पॉइंट रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक थोडंसं फॉरवर्ड तैनात केलं आहे. थर्ड मॅन फायनल एक 20 मध्ये एक्स्ट्रेक्शनच्या मागे. त्यानंतर आपण जर बघितलं तर लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझर्वला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. क्षेत्राची वेळ रचना सजवली गेलेली आहे. पुढे येऊन फटका गेला मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेलला आणि इथं मात्र समावतोय फलंदाज नितीन याचा खेळ. दुसरा हादरा मापुले या संघाला. न्यू बॅटर सुशांत आपण पाहतोय धावसंख्या स्कोअर पाहायला मिळते ते 12 धावा. 43 लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोअर पाहायला मिळत आहे ती 12 धावा. इथून 31 धावांची अजून आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ शेष आणि 17 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे या मापुली संघाला विजयासाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये सुशांत आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज पार्थ. इथे करार ऑनड्रायचा फटका पण पाहतोय ऑन साईडला कावकरी रिझल्ट मध्ये थोडंसं मिसफिल पाहायला मिळतंय मात्र त्याचं काही भुर्दंड भोगावं लागलं नाही कारण एकच धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. एका धावने धावसंख्या पोहोचते ती 13 वर. पार्थ आपण बघतोय ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय तर पार्थ याचा सामना करेल यावेळी फलंदाज हर्षद. स्लाइस करण्याचा प्रयत्न
फुटवरचा अभाव आपण बघूया बद्दल आले त्याचा वापर करताना दिसतात नाही फलंदाजांना. मी नेहमीच म्हणतो की या जर क्रिकेट में या मोबाईल में नेटवर्क जरूर होता है व क्रिकेट में फुटवर जरूर होता है. फुटवर पाहायला मिळत नाही. आपण बघा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. पाच पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रायडर मोड द स्टंप लॉर फुटा चेंडू इथे मात्र समोर खेळलेला आहे. तेवढं चांगलं शतक्षण वाईड ऑफ मिड ऑन रिझल्ट मध्ये पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल या मापुली संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते धावपैकी 14 धावा. 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतो छोट्या एलोर मापुले हा संघ. दुसरं षटक मार्गस्थ फार तर दुसरं षटक धरताना जन्मन कोणी ब या संघाकडून. इथे पुन्हा एकदा समोर खेळलेला 20 मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनचा तैनात आहे. इथे देखील फक्त एकच सिंगल धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल या षटकामध्ये आपण बघतो धावफलक हलता ठेवलेला आहे छोट्या मापुली संघाच्या फलंदाजाने. मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय. तसेच मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगलला अँड डबल सिंगलवर भर या षटकामध्ये देताना आपण बघतो मापुली हा संघ. खोड्या टप्प्याचा चेंडू अगदी खोडात हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि या हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधला नाही. निर्धाव चेंडू या षटकाची देखील समाप्ती या 2 षटकांची या 2 षटके समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या छोट्या मापुली संघाची या 15 धावा. अरुणजी पाटील कोणीतून कोणी संघाला ऑल द बेस्ट देत आहे आणि अरुणजी पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद अरुणजी पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्यामधून JP चषकाचं देखील कौतुक केलं गेलं आहे आणि त्यांनी कोणी संघाला देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अरुण पाटील साहेब. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आता मध्ये 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा कोठून घालावी लागते. टायमर ऑन आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. क्षेत्ररक्षण करण्याला संघाला एक सूचना असेल. इथे या स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतो वेगाने चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज मानस करताना निर्धाव चेंडूने त्यांनी सुरुवात केलेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 15. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. 11-28चं समीकरण. मानस बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. वन फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक वॉर्निंग दिली जात आहे. आपण पाहतोय या पंचांकडून वन फॉर द ओव्हरचा इशारा. इथे मात्र एक बाउन्सर चेंडू हाताळल्याने या षटकामध्ये आता मात्र या गोलंदाजाला बाउन्सर चेंडू हाताळता येणार नाही. वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा पंचांकडून दिला गेलेला नाही. आता मध्ये समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाजाने. मानसचा चांगला मानस पाहायला मिळतोय. तुम्ही जर वेगवान गोलंदाज असाल तर तुमच्याकडे यॉर्कर आणि बाउन्सर असणं खूप महत्वाचं आहे. इथे मात्र अकोटाप्याचा चेंडू पुलचा फटका. क्षेत्ररक्षक मागे या डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या पोहोचते 16वर. 27 धावांची अजून आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शेष आणि 9 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. मापुली संघासाठी आता मात्र हे लक्ष थोडंसं अवघड बनताना पाहायला मिळतं. मोठे फटके येत नाहीत आणि म्हणूनच आता अस्किंग रन रेट वाढताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग साधताना आपण पाहतोय या मानस आणि मानस व्यक्त थोडंसं इंजर्ड होतोय या फलंदाज. तर तातडीने लगेच तिथे या सुविधा पुरवायची पाण्याची देखील व्यवस्था करायची आहे. खेळाडूला दुखापत होत आहे.
आज शेवटच्या सामन्यामध्ये अनिल स्पोर्ट्स खानपे संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार होतो. दुपारच्या 17 पर्यंत त्यांचं चांगले परफॉर्मन्स राहिलेलं आहे. यामध्ये विजय संघ विपक्ष कोलिवली आणि त्यानंतर त्यामध्ये विजय संघ विपक्ष आणि विजय इंडिया खानपे हे सामने आपल्याला यानंतरचे पाहायला मिळतील. आठ चेंडू आणि 8 चेंडूमध्ये इथून 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आठ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो या फलंदाजाला फॉलो केला होता. पंचांचा इशारा वाईट येतो. या थोडस दिशामध्ये भरकटाना गोलंदाज मानस पाहायला मिळतोय. आणि आता मध्ये संघाच्या धावप्लेमध्ये 1 देखील भर पडते. धावसंख्या 17, 26 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आता मात्र या सामन्याचं पाहायला मिळतंय. धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. या एक धाव फलंदाज पूर्ण होतात. लेग बॅटचा इशारा पंच करून येतोय. आपण पाहतोय आपण अद्भुत इशारा पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. पंच झोपलेले आहेत. लेग बायज लेग हातामध्ये हँडमध्ये पकडून पंच झोपलेले आहेत. लेग बॅटचा अद्भुत इशारा आपल्याला पाहायला मिळतो पंचांकडून. अरे सर हे तो कुछ भी हो सकता है. हिरामन खरकर सर आपण पाहतोय. खरकर कुछ भी कर सकते है. आणि प्रेक्षकांना थोडंसं आश्चर्य देखील वाटलं की पंचांना दुखापत झाली आहे काय. क्लीन बॉल प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना मापुले या संघाचा. जे आता मध्ये शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि येणारे 6 चेंडूमध्ये सिल्वर जुबली अर्थात क्वार्टर सेंचुरी अर्थात 25 धावांची आवश्यकता आहे. 6-25चं समीकरण आपण पाहतो. या छोट्या मापुली संघासाठी त्या मात्र डू अँड असोसिएशन करूया मरो. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र छोट्या मापुली संघाला सामना जिंकण्यासाठी. यातील विजय संघ जबरजंग कोलिवली संघाशी लढताना पाहायला मिळेल. जबरजंग कोलिवली संघाचा संघटक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष जबरजंग कोलिवली या 2 संघामध्ये. नक्कीच गेम स्पीडअप करायचा पंच देखील वॉर्न करत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची की आपण सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शेवटचे षटक त्यांना जीत पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जीत कुठला संघ मिळवेल हे पाहावं लागेल कारण जीत आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. जीताचा सामना फलंदाज हर्षद खूप वेळापासून खेळपडवर तळ ठोकून आहे. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले मात्र मोठे फटके त्यानंतर पाहायला मिळाले नाहीत. क्या बात आहे. या धामणगाव 40+ संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेल्या लिंबोली चषक डेरी ग्राउंड जो सुरू आहे तिथे मात्र धामणगाव संघाने कमाल केलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन असणार आहे. इथे मात्र पंचाचा इशारा वाट येतोय. झुलताना पंच नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जयपारती बाबा स्पोर्ट्स यांच्याकडून 40+ धामणगाव संघाचं हार्दिक अभिनंदन करा. अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याने अंतिम फेरीसाठी फायनलसाठी जयपारती बाबा स्पोर्ट्स यांच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील असणार आहेत. नितीन पाटील यांनी 43 ची इनिंग खेळली आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये धामणगाव संघ पोहोचलेला आहे. इथे आपण पाहतो या चेंडू पडल्यानंतर उचली होती निघून जातो विकेट कोच हातामध्ये. नितीन पाटील हेच स्टीव्ह ऑफ धामणगाव ज्याच्या बॅटमधून 43 धावांची एक मॅरेथॉन खेळली पाहायला मिळालेली आहे तिथे आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर मात्र 40+ ओरिजिनल 40+ संघटनेमधील
अंतिम फेरीमध्ये फोर्टीप्लस धामणगाव संघाने धडक मारलेली आहे. पुन्हा एकदा जय पारधी बाबा स्पोर्ट्स यांच्याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि फायनलसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल आणखीन एक फलंदाज बाद होताना मापुळे या संघाचा. चार चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये चेंडू सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये आणि आता मात्र मिशन इम्पॉसिबल आपण बोलतो. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. लक्ष अवघड आता मात्र मापुले संघासमोर पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबाट्यावर जर्मन कोणी बी संघ पाहायला मिळत आहे. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातो. स्ट्रेट हिट हँड हँडसम षटकार. बॅट मधून एक मारायला केली शॉलेट मारा आपण बघतोय. सूरज असताना जाताना मात्र हा सूरज षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. इथे खोला टप्प्यात चेंडू अगदी खोदून नाकारण्याचा प्रयत्न मिडल रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. मापुली संघ परवाच्या छायेत आपण बघतोय मात्र इथून परवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका चेंडूने दूर आता मात्र जर्मन कोणी ब संघ विजयापासून. स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकला जर्मन कोणी ब संघाने. अभिनंदन जर्मन कोणी ब. हार्ड लक छोटे मापुले या सामन्याची मॅन ऑफ द मॅच करायला पण होत आणि त्यानंतर टॉस कडे देखील आपण बोलणार आहोत. तर टॉस केला जाईल. आमचे सगळे समालोचक मनोज कारवे सर तिथे सज्ज होत आहेत आणि मान्यवर निरंतरशील कुणालजी भोईर आणि अजिंक्यजी भोईर आपण देखील टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हो नक्कीच. सन्माननीय अजिंक्यजी भोईर आणि कुणालजी भोईर A1 जोडी या A1 सामन्यासाठी आपण निवडतोय. हा त्यांना दिलेला मान सन्मान. कुलीचे कॅप्टन सुद्धा आलेत. अगदी त्याचे संस्कार आपण सकाळपासून पाहतोय. खूप छान त्याचं मनोगत सुद्धा आपण ऐकलं आणि त्याचा संघ सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतोय. जहानुमान कोलिवली विरुद्ध जहानुमान खोनी. या खोनीचा कॅप्टन या दोन्ही मान्यवर या आपण. कुणालजी भोईर अजिंक्यजी भोईर या. टॉस होत असताना आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते हा JP चषक कॉल बोलतो संदीप दादा स्फूर्ती आलाय. टॉस जिंकलाय कोलिवलीच्या कॅप्टनने. धन्यवाद. आपण दोन्ही मान्यवरांनी आसनस्थ व्हा. काय निर्णय घ्यायचा? पुन्हा टॉस जिंकलाय. बॅटिंग परफॉर्मन्स आधीच्या सामन्यामध्ये योग्य झालंय की काहीतरी कमी राहिली? नाही, बरोबर झालं. समोरच्या संघाचा काय अभ्यास केला याच्या आधी की पहिल्यांदाच सामोरं जाणार आहेत? पहिल्यांदाच समोर जातोय. कसं त्यांचं परफॉर्मन्स तुमच्यापेक्षा चांगलं वाटलं की अगदी बलाढ्य संघ आहे तुमच्यासारखाच वाटलाय? आमच्यापेक्षा भारी खेळतात ते. क्या बात आहे. तुमचा मनाचा मोठेपण आहे. खूप छान. फिल्डिंगचा निर्णय? बॅटिंग घेतोय. फिल्डिंग करायचे खोनी संघ. कुलीला कितीपर्यंत आवरलं म्हणजे तुम्ही अगदी चांगल्या स्थितीमध्ये असाल? 40-40च्या आतमध्ये 4 ओव्हरचा मुकाबला आहे. तुमच्या संघात काय कमी परफॉर्मन्स झाल्यासारखं वाटलं की चांगला खेळ सुरू आहे? चांगला खेळ सुरू आहे. आणि विलास आर पाटील साहेबांबद्दल काय नाही, चांगले स्पॉन्सर आहेत. ओके. आणि स्पर्धा कशी वाटते धामणगावची JP चषक? चांगली स्पर्धा आहे. आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला आपण थोडक्यातच आवरूया. टॉस जिंकलाय
अगदी कोहलीच्या कॅप्टनने बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केले जर्मन खोनी संघाला. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि लगेच आपण 2 मिनिटात सामना सुरू करतोय. नवीन सामना प्रेक्षक आपल्या भेटीस JP चषक 2025-26चा हा पुढचा सामना आम्ही आपल्या भेटीस आणतोय, कोहली विरुद्ध खोनी. धन्यवाद. आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया पार्थ. या सन्मान्य पुष्पकजी शेंडे साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देऊया आपण पार्थला ही सुंदर ट्रॉफी. पार्थ आइए. पार्थ, अर्जुनानी मला श्रीकृष्ण आठवले. पार्थ बोलिए. पार्थ, क्या आदेश है? आपको युद्ध तो करना ही पडेगा असे बोलले ते श्रीकृष्ण. आणि अर्जुनाने उत्तर दिलं की मी कसं युद्ध करणार, माझ्या समोरचे माझे नातेवाईकच दिसत आहेत. मग तेव्हा अर्जुनाने उत्तर काय दिलं, श्रीकृष्णाने उत्तर काय दिलं, अरे राजा ते नातेवाईक असते तर तुझ्याशी युद्ध कशाला करायला आले असते, म्हणून नातेवाईक ते काही नसतात. मित्रा तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चल पार्थ, ओके. थँक्यू. असं असतं मित्रांनो, खूप छान ते त्यांचं डिस्कशन होतं श्रीकृष्ण आणि अंजुनाचं. जेव्हा अर्जुन घाबरला बाण चालवण्यासाठी तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, अरे राजा हे तुझे नातेवाईक असते तर तुझ्यासमोर युद्ध कशाला करायला आले असते, म्हणून नातेवाईक वगैरे बघू नको, तू तुझं कर्म कर, तुझा धर्म कर आणि युद्ध कर, बाण सोड आणि विजयश्री प्राप्त कर, असं ते महाभारत सांगून गेलंय. टॉस जिंकला कोहलीच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि जर्मन खोनी संघाने फिल्डिंगसाठी लगेचच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. आपण 2 मिनिटांमध्ये सामना सुरू करतोय मित्रांनो. आपण पाहत आहे जे पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित